देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेता म्हणून निवड होताच सोलापुरात जल्लोष केला जातोय। भाजपच्या वतीने हा जल्लोष केला जातोय। विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। सोलापुरातील भाजप कार्यालयाजवळ जमून भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत एकमेकांना मिठाई भरून ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत जल्लोष केलाय। उद्या देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील आणि राज्यात राहिलेली विकास कामे मार्गी लावतील असा विश्वास या निमित्तानं भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे। आमचे प्रतिनिधी विशाल सरदार सध्या त्या ठिकाणी आहेत। विशाल, महिलांशी तुमचा संवाद होतोय का? विशाल, कदाचित विशाल यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचू शकत नाही प्रेक्षक हो, परंतु महिला अगदी थोड्याच वेळात काही प्रतिक्रिया देतील का असा सवाल या ठिकाणी उपस्थित राहतोय आणि अगदी थोड्याच वेळात महिला बोलतील असं देखील दृश्य आता पाहायला मिळतंय, कारण त्या ठिकाणी सर्व मीडियाचे प्रतिनिधी आलेले आहेत। त्यामुळे महिला आणि पदाधिकारी या ठिकाणी प्रतिक्रिया देतील असं दृश्य आपल्याला थोड्याच वेळात दिसेल। सोलापुरातील ही दृश्य खास भारत न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांसाठी आपण बघतोय आणि अगदी थोड्याच वेळात महिला बोलतील। माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी केंद्र शासनाने जो महायुतीवरती देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे साहेब और माननीय अजितदादा पवार साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना अभूतपूर्व यश प्राप्त केलेलं आहे। जनतेने त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि ह्या विकासाचा जो टप्पा त्यांनी पार केलेला होता गेल्या 5 वर्षामध्ये आणि 2.5 वर्ष 7.5 वर्ष जे महायुतीचं सरकार होतं त्या काळामध्ये जो विकास प्राप्त केलेला आहे आणि भविष्यामध्ये जो विकासाचा टप्पा उर्वरित महाराष्ट्राचा पार करणार आहेत। आता आपण जो विकास पाहतोय रस्त्याचा असू देत किंवा देवस्थानचा असू देत किंवा देव देश आणि धर्म ही लढाई या मुद्द्यावरती आपण लढलो आणि लोकांनी याला साथ दिली आणि हा विश्वास सार्थ करून दाखवणार आहेत हे तिघही जण। उद्याच्या होणाऱ्या शपथविधीला आमचे सर्व 40,000 कार्यकर्ते महाराष्ट्रातून सर्व महायुतीचे कार्यकर्ते जातील। सोलापुरातले पण बहुसंख्य कार्यकर्ते या सोहळ्यासाठी शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले आहेत। माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते इथे जल्लोष करण्यासाठी थांबलेलो होतो आणि हा जल्लोष आम्ही इथे साजरा करतोय। महायुतीचा हा जो जल्लोष आहे त्याबद्दल सर्वांना, सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देते। माननीय देवेंद्रजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या सरकारला शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।